न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले। यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील। ही जबाबदारी तुमच्यावर आहे। सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। एकतर विजयी यात्रा नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल यावेळी असं जरांगे म्हणाले। आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही। आम्ही ओबीसी मध्ये जाणार म्हणजे जाणार असं म्हणत जरांगेंनी निर्धार बोलून दाखवला। तसेच मुख्यमंत्र्यांनी मला जेलमध्ये जरी टाकलं तरी तिथं माझं उपोषण सुरू राहणार आहे। एकतर इथून विजयी होऊन जाणार नाहीतर माझी अंत्ययात्रा जाणार। शांततेत मोर्चा काढून अपमानच पडला। समाजाचा किती अंत पाहणार। शेवटी गरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र बिघडत जात असेल तर केंद्राने देखील विचार करणं गरजेचं आहे। तुम्हाला फक्त मुंबईचे बेट शिल्लक राहील। आजूबाजूला मराठे असणार आहेत आणि मी मेलोच तर महाराष्ट्र तर नाहीच पण मुंबई सुद्धा तुमची राहणार नाही। फडणवीस म्हणाले होते की अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देता येत नाही पण तेव्हा ते सत्तेत नव्हते। आता आजची परिस्थिती आरक्षण देण्याची आहे। सत्ता नसताना फडणवीस यांचं अंग वेगळं आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी फडणवीस यांची तुलना सरड्यासोबत केली। देवेंद्र फडणवीस यांचे सरकार नव्हते तेव्हा ते म्हणाले धनगर आरक्षण देणार नाही दिले। शेतकऱ्यांना म्हणाले होते कर्जमाफी करतो नाही केली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।